नागपूरसह विदर्भामध्ये उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे। त्यामुळेच विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागू नये म्हणून महावितरणकडून अशा प्रकारे कूलर्स लावण्यात आलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। महावितरणचे नागपुरातील जे सगळे सबस्टेशन आहे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला आग लागू नये म्हणून अशा प्रकारचे कूलर्स जे आहे ते लावलेले आहे। ट्रान्सफॉर्मरचं सामान्य तापमान जे आहे ते 55 ते 60 डिग्री सेल्सिअस असतं, परंतु हे तापमान जर 85 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं तर आग लागण्याची भीती असते। त्यामुळेच उन्हाळ्यात या तापमानात ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कूलर्स लागलेले आहे। इथले अधिकारी आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार, किती कूलर्स लावले आणि काय काम करतात? मी 33 केवी मेडिकल सबस्टेशन प्रिन्सिपल ऑपरेटर संतोष हिरोळकर। दरवर्षी आमच्या इथे एका ट्रान्सफॉर्मरला 10 MVचा ट्रान्सफॉर्मर आहे, एका ट्रान्सफॉर्मरला 2 कूलर लावतात। कूलर याच्यासाठी लावतात की आपलं वरचं तापमान आणि जो या ट्रान्सफॉर्मर जो विद्युत लोड वाढतो त्याच्यामुळे जो या कूलरमुळे थंड ठेवण्याचं काम करतो हा ट्रान्सफॉर्मरला, जेणेकरून कोणची आग लागू नये किंवा इंटरप्शन होऊ नये यासाठी। नक्कीच आपण बघू शकतो। सर, आग किती अंश सेल्सिअसला लागते? अबाव 25 वर जर आमचं टेम्परेचर जर गेलं 85-86 तर त्यामुळे ते म्हणजे ट्रिप पण होऊ शकतो किंवा अनुचित प्रकार आग वगैरे लागू शकतो। याच कारणासाठी थंड ठेवण्यासाठी कूलर लावण्यात येते। नक्कीच तापमान वाढलेलं आहे आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी नागपुरातले जे काही सबस्टेशन्स आहे तिथे अशा प्रकारे कूलर्स लागलेले आहे। कारण की तापमान वाढलं, ट्रिप झालं किंवा आग लागली ट्रान्सफॉर्मरला तर वीज पुरवठा या उन्हाच्या काळात खंडित होऊ शकते। त्यामुळे महावितरणकडनं ही खबरदारी घेतली जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।